श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आम्ही निघालो आहोत भंडारदऱ्याला. सर्व फॅमिली आहे. याच्या आधी खूप वेळा फ्रेंडसोबत गेलो, तर आता मग फॅमिलीसोबत जायचं ठरवलं होतं. सो माझे नणंद, त्यांचे मिस्टर, त्यांची मुलगी आली होती, तर मग आम्ही भंडारदऱ्याचं प्लॅनिंग केलं. हे पाहू शकता, हा माझा पिल्लू रुद्रांश, ही माझी भाची आहे, हे सासूबाई, हे नणंद आहेत आणि आमचे भाऊजी आहेत. मस्ती करत करत चाललो होतो. बघा माझं पिल्लू कसं मस्ती करतंय. मस्त छान वातावरण होतं. हे बघा, ही स्वरा बडबड करते. सगळे चांगल्या फ्रेश मूडमध्ये. माझं पिल्लू मस्त आजीच्या कुशीत जाऊन झोपले. आता आम्हाला फक्त उत्सुकता आहे भंडारदऱ्याला पोहोचायची. मी आणि माझी भाची तर खूप भिजणार आहे. आम्ही आत्ता तेच प्लॅनिंग केलं. त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. 8 वाजले होते. म्हटलं नंतर कधी नाश्त्याला भेटतं आहे, किती वेळ लागते माहीत नाही म्हणून. हे बघा, आता आम्ही नाश्त्याला सर्वजण थांबलो आहे. फन फूड नावाचं हॉटेल आहे, तिथं थांबलो आहे. भाऊजी आमचे रिलॅक्स झाले. खूप शांत माणूस आहे, शांत राहतात खूप. आणि ही दुसरी त्यांची मुलगी बडबडी. त्यांना एक मुलगा पण आहे, तो स्कूलला बाहेर असतो, त्याला आणायला नाही जमलं. आणि हॉटेलचं लोकेशन पाहू शकता तुम्ही, किती छान आहे. एकदम फ्रेश वाटत होतं आणि निसर्गासारखं. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे मागवला. सगळ्यांना भूक लागली होती, त्याच्यामुळं मग पटापटा नाश्ता करून घेतला. आता आम्ही निघालो आहे परत भंडारदऱ्याला जायला. परत इंट्रोडक्शन करते. भाऊजी, आमच्या नणंदबाई. बघा, आता निघालो आहे आम्ही आता भंडारदऱ्याला. पाहू शकता तुम्ही किती छान वाटते. आम्ही थोडं जास्त रस्त्याचे ब्लॉग घेतले नाही. आता मी भंडारदऱ्याला टच झाल्यावर ब्लॉग घेतला आहे. तर तिथं छोटा वॉटरफॉल पण दिसत असेल तुम्हाला डोंगरातून. एवढा जर व्लॉग घेत बसले असते तर मग खूप मोठा झाला असता. आता भंडारदऱ्याला टच झालो आहे मी. तिथून ब्लॉग घ्यायला परत थोडं स्टार्ट केलं आहे. हा भंडारदऱ्याचाच रूट आहे सगळं. आता इथून पुढं सगळं भंडारदराच लागेल. छोटे धबधबे वगैरे बरंच काही पाहू शकता तुम्ही. धुकं कशी मस्त डोंगराला टेकलेत. खूप छान वाटत होतं. मला खूप दिवसाचं भंडारदऱ्याचं प्लॅनिंग होतं. मला जायचं होतं म्हणून फॅमिलीला घेऊन आले. आता आम्ही पोहोचलो आहे रंधा वॉटरफॉलपाशी. आता बघू तिथं किती पाणी वगैरे. सगळ्यांसाठी नवीनच स्पॉट होते, त्याच्यामुळं कोणाला काही अंदाज नव्हता कुठं कसं काय असेल. बट चाललो होतो. आता आम्ही रंधा वॉटरफॉलला आलो आहे. तुम्ही पण बघा कसं आहे काय. इथं सगळं छान. ऊन होतं आत्ता, सध्या तरी ऊन होतं. आम्हाला गरम होत होतं, असं वाटत होतं आम्ही आल्यावरच ऊन आलं का काय. बट गरम झाल्यामुळं सगळ्यांना असं वाटत होतं यार आता पाण्यात भिजावं. पण आम्हाला पुढच्या वॉटरफॉलला भिजायचं होतं म्हणून आम्ही इथं जास्त काही भिजलो नाही. स्वरा आणि रुद्रांशनेच थोडंसं पाणी खेळलं. पाहू शकता तुम्ही, हे रंधा वॉटरफॉल आहे. छान. इथं तर थोडं कोकणात आल्याचीच फिलिंग येत होती. दुकानं, नारळाचे झाडं वगैरे पाहून. बघा किती छान पाणी वगैरे, स्वच्छ पाणी आहे. आणि मी तर काही भिजले नाही. रुद्रांशच थोडा भिजत होता. त्याला छोटं पायापुरतं पाणी होतं म्हणून त्याला खेळायला मजा वाटत होती. मग तोच खेळत होता. त्याला म्हटलं चल तो खेळ पाण्यामध्ये. मस्त उड्या वगैरे मारत होता. त्याला खूप आवडलं होतं. म्हटलं कर तू मस्ती, आता मी घेते तुला. हे बघा किती खुश झालं तो पाणी वगैरे बघून. हे आमच्या नणंद आणि स्वराचे फोटोशूट वगैरे केले. आमच्या दीदींनी सासूबाईंना गॉगल घालायला दिला होता. थोडं त्यांनी पण आनंद घेतला बाहेर आल्याचा. असं त्यांना या गोष्टी आवडत नाही. हे बघा, आता सगळं धरण आहे. किती पाणी, असं समुद्रावर आल्यासारखं फिलिंग येतं. एकदम मस्त पाणी वगैरे होतं. असं वाटत होतं मोठा समुद्र आहे. त्यानंतर आम्ही परत निघालो गाडीत. इथं माकडं थोडीशी दिसली बघा. आम्ही गाडीतूनच शूट केलं. अशी भीती वाटत होती ते आमच्याकडं काय घेतात का काय, त्याच्यामुळं आम्ही बाहेर नाही निघलो. रोडलाच दिसले होते, त्याच्यामुळे मग त्यांचं ब्लॉग घ्यायला थोडं थांबलं. आता आम्ही चाललो आहे वसुंधरा वॉटरफॉलला. ते पण दाखवलंच तुम्हाला. आता इथून आम्ही गाडी पार्क वगैरे केली. मग थोडं पायीच जायचं होतं. मग आम्ही पायी निघालो. काहीतरी थोडंच 1-2 मिनटाच्या अंतरावरच होतं.
मग आतमधून जायचं होतं जंगलातून थोडंसं, मग पायी निघालो. तिथे पुढं वसुंधरा वॉटरफॉल होतं. आता मी तुम्हाला लांबून तर दाखवले कोणतं आहे वगैरे. ते वर गेल्यावर समजेल आता तुम्हाला. डायरेक्ट वॉटरफॉल पाशी थोडंसं गेल्यावर आम्ही खालूनच थोडा ब्लॉग घेतला. आता हळूहळू वर जाऊ सर्वजण. खूप छान आहे वॉटरफॉल, एकदम दुधासारखं पांढरं शुभ्र. आता आम्ही पोहोचतोय वर वॉटरफॉलला. हे बघा, आता आम्ही वॉटरफॉलला टच झालो. किती छान वातावरण आहे आणि वॉटरफॉल पण किती छान आहे. मस्त असं वाटत होतं त्याच्या खाली बसूनच ओम नमः शिवाय करावं, पण ते खूप खोल होतं, भीती वाटायची, त्याच्यामुळे नाही गेलो. मग तिथून त्यानंतर खाली आलो. इथं खाली पण थोडंसं धबधबा होता, मग तिथं पण जावं म्हटलं. हे न्हाणी वॉटरफॉल आहे, तिथं चाललो आता आम्ही. इथं फायनली भिजायचं ठरवलं होतं. म्हटलं आता किती कसं असू दे भिजायचंच, कारण मला माझ्या भाचीला भिजायची खूप इच्छा होती. त्याच्यामुळं मग आम्ही म्हटलं आता इथं भिजायचंच. इथं पण खूप गर्दी होती, पण इथं भिजता येत होतं कारण एवढं खोल नव्हतं हे. मग थोडंसं भिजलं वगैरे आम्ही. माझ्या नणंद काही भिजल्या नाही एवढ्या, त्यांना आवडत नाही पाणी. भाऊजी तर लांबच जाऊन बसले होते, त्यांना सर्दी झाली होती म्हणून. पण ते वॉटरफॉल एवढं खोल नसल्यामुळं मग आम्ही, मी, माझे मिस्टर, रुद्रांश, स्वरा थोडं भिजलो. मम्मी नंदीला पण भिजवलं. हे बघा, आता आम्ही मस्त मजा वगैरे केली. आता निघालोय आम्ही घराकडे. म्हणजे आता भंडारदऱ्याच्या बाहेरच निघतोय. मेन जे होतं भंडारदरा तिथं जायला जमलंच नाही. हे नेकलेस वॉटरफॉल आहे, जर लांबूनच थोडंसं व्ह्यू घेतला कारण भिजलो वगैरे होतं. मग एक साईडला चेंज करायला थांबायचीच होती गाडी, मग गाडी वगैरे थांबवली, चेंज वगैरे केलं. मग थोडंसं त्याचा व्ह्यूचा आनंद घेतला. पाहू शकता. मग थोडंसं तुम्हाला तर माहिती आहे मला व्हिडिओ फोटोचं वेळ आहे, मग थोडंसं स्लो मोज वगैरे घेतले. थोडी फॅमिलीसोबत धिंगामस्ती केली. हे बघा, आता हे माझी सगळी फॅमिली आहे. ओळख तर करूनच दिली. भाऊजी राहिले होते ब्लॉगमध्ये दाखवायचे. भाऊजी आहेत, माझ्या नंदीचे मिस्टर. सगळी गाडी पोहोचायला लागली, सगळी गाडी पळाली. आता आम्ही निघालो भंडारदऱ्याच्या बाहेर. ॲक्च्युली आम्हाला मेन भंडारदरा अमराला वॉटरफॉल बघायचा होता, बट आमचं नशिबातच नव्हतं, आम्हाला पाहायलाच भेटला नाही, ते बंद होतं. त्याच्यामुळं मग मेन ते बघायचं नाही राहिलं. मग बाकीचं जे बघितलं ते खूप छान होतं. मग आता आम्ही निघालो बाहेर जायला, बट आत बाहेर निघायला खूप वेळ लागला आम्हाला, कारण गर्दी पण नव्हती आणि निघुस्तोवर वगैरे वेळ गेला आमचा खूप. आता कॅमेरा थोडासा ब्लर झाला माझ्याकडून. पाऊस चालू होता खूप बाहेर, त्याच्यामुळं आता आम्हाला जवळजवळ तिथून बाहेर निघायलाच 2.5-3 झाले होते. आणि मेन रोडला लागायला तर 1 तास गेला आमचा, कारण रस्ता खूप खराब होता आणि खूप वेळ लागला रस्त्यामुळं. मग आम्हाला भूक लागली होती सगळ्यांना. सकाळी 8 वाजता नाश्ता केला होता, 4 वाजत होते, 4-4:30 झाले मेन रोडला जायला वगैरे. त्याच्यामुळे सगळे भुकेने तळमळले होते, कुणी कुठं काही थांबत होतं. त्याच्यानंतर मग आमच्या लक्षात आलं कोकण कड्याला जायचं. मग आम्ही आता कोकण कड्याला जायचं मध्येच मग ड्रायव्हरला बोलले आम्हाला आता कोकण कडाच करायचं. मग आता तुम्ही पाहू शकता एक कोकण कड्याचा रूट आहे. पोहोचलो आम्ही कोकण कड्याला. किती धुकं वगैरे, किती छान वाटते बघा. पाऊस खूप होता त्याच्यामुळे सगळेजण नाही आले. माझी नणंद, माझे मिस्टर वगैरे आम्हीच आलो. हे बघा, माकडाचे खूप पिल्ले, बिचाऱ्यांना थंडी वाजते. पाऊस नसतं तर मग खूप मस्त वाटलं असतं, बट असं पण खूप छान वाटत होतं. आम्ही तर पावसात पण गेलो होतो. माझे सासूबाई, रुद्रांश वगैरे, आम्ही त्यांना गाडीतच थांबवलं. ते पावसाचं यायचंच नाही बोलल्या. हे माकडं बिचारे एवढे भिजत होते ना, मला खूप किव यायची, पण काहीच करू शकत नव्हते. जाळीने पॅक केलं होतं. ह्याच्या पलीकडं तर तुम्ही पाहू शकता किती धुकं आहेत. सगळं धुकंच आहे जे व्हाईट दिसते ते. याला रिव्हर्स वॉटरफॉल पण म्हणतात. तिथं असं म्हणतात कोणती वस्तू फेकली की रिव्हर्स येते, हवा उलटी आहे ना त्याच्यामुळं. मग इथं भजे वगैरे विकायला होते. आम्ही छान भजे घ्यायचं ठरवलं. भजे पार्सल घेणार होतो गाडीत खायला. भूक लागली होती त्याच्यामुळे असंच काय थोडं थोडं खात होतो. बट इथं भजे महाग होते पण टेस्टी होते. अशा वातावरणात खायला पण छान वाटतं. तुम्ही बघा कोकण कड्याचे व्ह्यूज किती छान आहे. इथं माकडे होते मग मी त्यांना बिस्किट वगैरे घेतले खायला. भीती वाटत होती त्यांच्याजवळ जायला, बट गेले लांबूनच. ते जाळीच्या पलीकडून होते तरी एक आतमध्ये आला. तो खूप आगाऊ होता, गुरकत होता मला नुसतं. बघा कसं गुरकतोय. एक तर मोठा होता ना, तो सगळे बिस्किट घेऊन टाकायचा. बारके पिल्लांना ते भेटायचंच नाही. बघितलं कसं धतिंग करतोय.
खूप अवघड होतं. त्यानंतर आम्ही कोकणकड्यावरून निघालो. इथं गुरे वळत होते, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक झालं होतं. हळूहळू रस्ता खूप खराब होता, त्याच्यामुळे खूप वेळ लागला तिथून बाहेर निघायला. त्यात पाऊस पुढे गेल्यावर तर आता काय माहिती किती ट्रॅफिक लागतंय, काय काहीच अंदाजा नव्हता. निघालो आता आम्ही. बाहेर निघायला थोड्याच अंतरावर मेन हायवे होता. परत थोडं अंतर गेलं की लगेच ट्रॅफिक लागलं. ही भंडारदऱ्याच्या इथलचे वीज डॅम वगैरे इथं मोकळा, म्हणजे तिथं पाणी नव्हतं म्हणून ते घेतलं नाही जास्त. त्यानंतर मग आम्ही मेन रोडला आल्यावर 6 वाजले आम्हाला जेवायला. जेवणासाठी इथं या हॉटेलमध्ये थांबलो. सगळ्यांना भूक लागली होती. भाऊजींना तर खूप लागली होती, चिडचिड करत होते. सगळ्यांनाच लागली होती. तर आता आम्ही निघालो या माऊली प्युअर व्हेजमध्ये जेवायला. सगळ्यांना काही झाली बघा. असं झालं कधी जेवण येते, कारण वेळच तेवढा झालता. 8ला नाश्ता, 6ला जेवण. एवढी उपाशी राहायची कोणाला सवय नव्हती, बट हॉटेलच नव्हती दुसरी कुठे तिथं, त्याच्यामुळे वेळ आली अशी. मग आता आम्ही ऑर्डरची वाट बघतोय. ऑर्डर दिली, वाट बघतोय. आता फायनली ऑर्डर आली. आता आम्ही सगळं जेवण करणार आहे. बघा आता सगळे जेवायला बसलेत. मस्त जेवून बाहेर निघोस्तोवर अंधार झाला. तुम्ही पाहिलं सकाळी 6 वाजता उजेड होता. आता जेवून बाहेर निघोस्तोवर 8:30 झाले आम्हाला. पण माझं पिल्लू काय उठतच नव्हतं, त्याला ती गाडी घेऊनच घरी यायचं होतं बहुतेक. त्यानंतर आम्ही अहिल्यानगरमध्ये टच झालो. इथून 13 किलोमीटरवर अहिल्यानगर होतं. आम्ही बायपासने आलो होतो. हा तर विळदचा बायपास होता. आता पोचूच आम्ही थोड्या वेळात, 10 ते 15 मिनटामध्ये घरी. हे बघा बायपास किती छान आहे आपल्या नगरचा. एवढा रस्ता खूप छान वाटतं, इथं फिरूच वाटतं. असं वाटतं नगरचा रस्ताच नाही आहे. बट बाकीचे रस्ते तर सगळ्यांना माहितीच आहेत, स्पेशली नगरकरांना कसे आहेत. असे जर रस्ते सगळीकडे झाले तर किती छान वाटेल फिरायला. असो, तर आता आम्ही पोहोचलो आहे कल्याण रोडला. आमच्या घरीतच आहे. मी पुढे येऊन बसले होते. नंतर भाऊजींना झोपायचं होतं म्हणून मग ते